या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबा केफेवर समोर, सोलापूर. प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 9423591259 8087551679. माकप कडून कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध 20 मे देशव्यापी सार्वत्रिक संपात कामगार रस्त्यावर उतरतील. कॉम्रेड आडम मास्तर यांचा इशारा. 1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करत आहोत. हा दिवस केवळ सण किंवा औपचारिकता नाही, तर त्याग, संघर्ष आणि रक्तरंजित क्रांतीची आठवण करून देणारा दिवस आहे. शिकागोच्या रस्त्यांवर ओतले गेलेले कामगारांचे रक्त आणि त्यांच्या बलिदानामुळे आपण आज 8 तासांचा कामाचा दिवस, वेतन, सुरक्षितता आणि हक्क मिळवू शकलो. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोदी सरकारच्या धोरणांनी हे सर्व हक्क धोक्यात आले आहेत. 4 नवीन लेबर कोड्स कामगार संहिताचे संकलन हे कामगारांना कमजोर करणारे आहेत. यातून कॉन्ट्रॅक्ट कामगारांना संरक्षण कमी झाले आहे. शेकडो कायदे रद्द करून उद्योगपतींना मोकळीक दिली गेली आहे आणि कामगार संघटनांवर बंधने टाकण्यात आली आहेत. कायद्यांच्या नावे सुधारणा केल्या जात असल्या तरी वास्तवात या सुधारणा उद्योगधंद्यांसाठी असून कामगारांच्या विरोधात आहेत. कामगारांनी ही स्वस्तात मिळवलेली हक्कांची संपत्ती नाही, ही तर पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षातून, तुरुंगवासातून, आंदोलनातून आणि मृत्यूमधून उभी राहिलेली क्रांती आहे. ती काही निवडणुकीच्या बहुमताच्या जोरावर पुसून टाकता येणार नाही. कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या प्रतिगामी शक्तींना हद्दपार केल्याशिवाय कामगार स्वस्थ बसणार नाही. येत्या 20 मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली असून सर्व संघटित व असंघटित कामगार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध आक्रमक होऊन रस्त्यावर उतरतील, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी कामगार दिनाच्या अभिभाषण वेळी दिली. भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने 1 मे कामगार दिनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पक्षाचे नेते व माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, कामिनी आडम, कॉम्रेड सुनंदा बल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांना अभिवादन करून सोलापूर महानगरपालिका स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रजा नाट्य मंडळाचे शाहीर कॉम्रेड प्रशांत मॅकल, अरुण सामल, चंद्रकांत मंजुळकर व सहकलाकारांनी क्रांतिगीते सादर केले. यावेळी C2चे राज्य महासचिव कॉम्रेड MH शेख प्रास्ताविक करताना म्हणाले की कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. हा दिवस कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. कामगार दिनाचा इतिहास 19व्या शतकातील औद्योगिक क्रांतीशी जोडलेला आहे. त्या काळात कामगारांना दिवसातून 12 ते 16 तास काम करावे लागत असे. त्यामुळे कामगारांनी 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास आराम यासाठी आंदोलन सुरू केले. हे आंदोलन अमेरिकेच्या शिकागो शहरात 1 मे 1886 रोजी झाले. यावेळी झालेल्या हेमार्केट घटनेमुळे अनेक आंदोलक मारले गेले. त्या बलिदानाची आठवण म्हणून 1 मे हा कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतामध्ये पहिला कामगार दिन 1923 मध्ये चेन्नई येथे साजरा करण्यात आला. या दिवसाचे आयोजन कॉम्रेड सिंगारवेलू चेट्टियार यांनी केले होते. तेव्हापासून भारतातही कामगार दिन साजरा केला जातो. आजच्या काळातही कामगार हे प्रत्येक उद्योग संस्था आणि देशाच्या प्रगतीचा मजबूत आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या हक्कासाठी उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. कामगार दिन हा फक्त सुट्टीचा दिवस नसून तो कामगारांच्या संघर्षाची आणि योगदानाची आठवण करून देणारा प्रेरणादायी दिवस आहे. आपल्या देशाच्या विकासात कामगारांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. यावेळी पक्षाचे सर्व लढाऊ कार्यकर्ते आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल बासम यांनी तर आभार कॉम्रेड दत्ता चव्हाण यांनी मानले. देशातले 50 कोटी असंघटित आणि संघटित कामगार सार्वत्रिक संपावर जाणार आहे. 3 तारखेला आपल्या C2ची बैठक आहे. 4 तारखेला आम्ही यंत्रमाग, बिडी आणि रेडीमेड संघटितना नोटिसा देऊ. जो हिस्सा होता तो 18.9% होता. तो 1 वर्षामध्ये खाली घटून त्याच्या मजुरीमध्ये कपात होऊन तो 15.9% वाढला, म्हणजे 3% कपात झाली. आणि त्याच ठिकाणी
श्रमिकांचा नफा जो यापूर्वी 37-38% होता तो आता 55% वर गेलेला आहे. म्हणजे इतकी प्रचंड असमानता ही जागतिक वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये भांडवलदारी मित्रांचं जे काही राज्य आलेलं आहे त्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. हे करण्यासाठी ज्या पद्धतीने जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी भांडवलदारी करतायत त्याचा तीव्र निषेध आजच्या दिनी आपण सीआयटी म्हणून आणि पक्ष म्हणून करणार आहोत. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.